सगळं असं काम टाकून मी निघाले होते मंदिरात, कारण शेवटचा श्रावणी सोमवार होता म्हणून आम्हाला अभिषेक करायचा होता. करण काही वस्तू आणण्यासाठी गेला होता राहिलेल्या, म्हणून मी आपली पुढे निघाले होते चालत चालत. इकडे माझ्याकडे काही केळी होती, मी या गायांना खाऊ घातली. मंदिरात जाऊन आम्ही ब्राह्मणाची वाट पाहत होतो. ब्राह्मण आले आणि आम्ही पूजेला बसलो. मला काही व्हिडिओज क्लिक करता नाही आले कॉज मी पूजा करत होते. तर आरती वगैरे झाली आणि आम्ही निघालो घरी. जाता जाता आम्ही गणपती बाप्पांच्या पाया पडूनच पुढे निघालो. पण आम्हाला करायचा होता नाश्ता, कारण की घरी खूप काम होतं, मला काय नाश्ता करायला जमणार नव्हतं. आम्ही जवळच जाऊन नाश्ता करून घेतला. मी रस्त्यातच खिचडी खाल्ली, कारण मला मिसळ खायची नव्हती आणि करणनी मग मिसळ खाल्ली. मिसळ खाऊन झाल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होतं की घरी जाऊन काम करायचं आहे. मी घरी गेल्या कामाला लागले. तुम्ही पाहतच असताल की खूप सारे भांडे, खूप सारे, आणि मला मदत करणारं कोणीच नव्हतं. फक्त आणि फक्त एकच व्यक्ती होता, तो होता करण. तोच मला मदत करत होता आणि तो माझे व्हिडिओजही क्लिक करत होता. मी त्याला बोलत होते माझे व्हिडिओज क्लिक कर ना प्लीज, कारण की मला व्लॉग बनवायचा आहे. इकडे सगळ्या गोष्टींचं काम करूनही मला पसारा तसाच दिसत होता. इथे करण मस्तपैकी भांडे असे सेट करून हवेशीर टाकून निवांत झोपला होता. तोही थकलाच होता. तेवढ्यात पाणी आलं आणि मी तशीच मशीनही लावली. दुसऱ्या दिवशीचा लोडही कमी केला. मला जायचं होतं माझ्या भावाच्या सुपारीला, म्हणून मी परत जे काही काम होतं ते अर्धवट टाकून सुपारीला निघाले. इथं खूप छान अशा प्रकारे कार्यक्रम पूर्ण झाला. सुपारी वगैरे फुटली, ते दोघंही खूप छान खुश होते आणि आम्हीही खुश होतो. जेवण वगैरे केलं, फोटोज वगैरे क्लिक केले आणि आम्ही निघालो घरी आल्यानंतर माझं जे काही काम उरलं होतं मला ते उरकायचं होतं, कारण मी अर्धं काम तसंच टाकून कार्यक्रमाला गेले होते. घरी आल्या मी पहिले साडी चेंज केली, कारण साडीमध्ये मला कुठलंच काम जमत नाही आणि मी कुठलं काम करूही शकत नाही. तसं अर्धं काम तर पूर्ण झालंच होतं, फक्त राहिलं होतं ते मला हॉल क्लीन करायचा होता. तुम्ही पाहतच असाल मी सगळ्या हॉलमधल्या गोष्टी बेडरूममध्ये ठेवून पूर्ण हॉल क्लीन करून घेतला. मी तुम्हाला हॉलमध्ये कशा प्रकारे सामान पूर्ण सेट करून डेकोरेशन वगैरे हे सगळं नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच दाखव. बाय अँड डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू अँड प्लीज कीप सपोर्टिंग टू मी.